श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो आपण प्रथम सोपान अभ्यासत आहोत, सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 300. भगवंताच्या अपार कृपेने आणि माझ्या सद्गुरु रायाच्या अत्यंत कृपा सिंधू अशा अंतःकरणामुळे जीवनामध्ये प्राप्त झालेल्या या रामकथेचं चिंतन करण्याचा हा 300वा दिवस. सज्जनो, हे माझ्या कथेचं चिंतन ही केवळ माझी निरूपण कला नाही, ही माझी उपासना आहे. हे माझ्या या ग्रंथाच्या द्वारे केलेल्या रामाचं पूजन आहे आणि या रामाच्या पूजनाचा केवळ प्रसाद वाटप या कथेच्या आधाराने आपल्यापर्यंत येत असतो. अनेकदा आपण बघतो, मंदिरामध्ये प्रसाद समोर येऊनही नंतर खाऊत असा विचार करून तो प्रसाद असाच आपल्याजवळ राहून जातो. तर काही मंडळी प्रसाद हा अत्यंत सद्भावाने लगेच ग्रहण करतात. अर्थात यामध्ये त्या आराध्याची पूजा करून तो उपासक मात्र जसा निघून जातो, त्या पद्धतीने या माझ्या उपासनेचा हा 300वा टप्पा भगवंताने पूर्ण करून घेतला आणि या पुढच्या कथाभागाचा मार्ग देखील प्रशस्त करून दिला. अशा आपल्या सर्व प्रसाद ग्रहण करणाऱ्या श्रोत्यांच्या चरणी मनोभावे वंदन करून आपण आता या रामकथेचा पुढील अभ्यास जो या प्रथम सोपानाच्या आधाराने करत आहोत तो बघूयात. गेल्या टप्प्यात आपण ज्या पद्धतीने राण्यांनी हा आनंदोत्सव साजरा करावायला सुरुवात केली आहे, त्या आनंदोत्सवाची पद्धत अभ्यासली. त्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी ब्राह्मणांना बोलवलं, त्यांना अत्यंत आनंदाने दान दिलं, ब्राह्मणांचे आशीर्वाद प्राप्त केले आणि तदनंतर भिक्षुकांना बोलवून त्यांना अनंत प्रकारांच्या वस्तू वाटप करून त्यांच्याकडून देखील आशीर्वादाची प्राप्ती घेतली. गोस्वामीजी लिहितात, जाचक हिये हकारी दिधी निचावरी कोटी विधी चिरुजीवहु सुतचारी चक्रवर्ती दशरथ के. दशरथाचे हे चारीही पुत्र चिरंजीवी होवोत असा आशीर्वाद भिक्षुकांच्याकडून प्राप्त केला. आणि इथून जो अयोध्येमध्ये आनंदोत्सव आता सुरू झालेला आहे त्याचं गोस्वामीजी वर्णन करू लागतात. कहत चले पहिरे पटनाना हर्षिहने गह गहे निसाना समाचार सब लोगन पाए लागे घर घर होन बधाए भुवन चारी दस भरा उछाहू जनक सुता रघुबीर बिहाहू सुनी शुभ कथा लोग अनुरागे मग गृह गली समारन लागे यद्यपि अवध सदैव सुहावनी रामपुरी मंगलमय पावनी तदपि प्रीति कै प्रीति सुहाई मंगल रचना रची बनाई ध्वज पताक पट चामर चारू छावा परम विचित्र बजारू कनक कलश तोरण मणिजाला हरद दूब दधी अक्षतमाला मंगलमय निज निज भवन लोगन रचे बनाई
बीथी सिंची चतुर सम, चौके चारु पुराई सियावर, रामचंद्र प्रिय हो. दशरथाच्या राज्यात जेव्हा त्याने हा समाचार आपल्या पत्नींना सांगितला, जेव्हा राण्यांनी हा सर्व समाचार ऐकला, तेव्हा अर्थातच प्रभू रामचंद्रांच्या या कार्याने त्यांचं हृदय, त्यांचा कंठ दाटून आलेला आहे. प्रत्येक जण ते प्रिय पत्र वारंवार वाचताय. लेही परस्पर अतिप्रिय पाती, हृदय लगाई जुडावही छाती. अशा रीतीने ज्या रामाच्या विरहामुळे तप्त झालेली ही छाती होती, ती छाती या सुखद समाचाराला वारंवार वाचून ऐकून ते पत्र हृदयाला लावून प्रत्येक जण आपल्या हृदयाला शीतल करत होतं. दशरथजींनी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाची कीर्ती वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली आणि हे सर्व आपल्या मुनींची कृपा आहे असं सांगून राण्यांना हा मंगलोत्सव साजरा करण्याचं स्वातंत्र्य दिलं. राण्यांनी अत्यंत विवेकाने सर्वप्रथम ब्राह्मण पूजन केलं आणि त्यानंतर भिक्षुकांना बोलवून त्यांचं देखील पूजन करून त्यांना अनंत प्रकाराने सन्मानित करून त्यांच्याकडून देखील आशीर्वाद घेतलेले आहेत. सज्जनो, मला या भिक्षुकांच्या पूजनामध्ये रामराज्याचं सूत्र सापडतं. आपण अनेक जण रामराज्याची व्याख्या करत असतो. प्रत्येक जण म्हणत असतं की कधी येणार तो राम, कधी येणार ते राज्य. परंतु रामराज्याच्या या सर्व सूत्रांचा अभ्यास जर आपण रामायणातून केला तर हे रामराज्य आपण अनुभवत आहोत याची देखील आपल्याला प्रचिती येईल. रामराज्याचं सर्वात प्रथम सूत्र आहे जे पाश्चिमात्य देशांमध्ये आजच्या काळात सोशल इक्विटी, सामाजिक समता या नावाखाली राबवलं जातं. परंतु ही भारतीय संस्कृती केवळ सामाजिक समता इथपर्यंतच येऊन थांबत नाही, तर जे मूळ पुरुषाचं स्वरूप या श्रीमद भागवतजी मध्ये सांगण्यात आलंय की ज्यामध्ये या अंत्यज असलेल्या समाजातल्या व्यक्तीचं स्थान या मूळ पुरुषाच्या चरणांमध्ये सामावलेलं आहे, असं वर्णन जे 11व्या स्कंधामध्ये आपल्याला दिसतं. अशा या चरणांचं पूजन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने सामाजिक समतेच्या दिशेने पाऊलवाट उचलण्यासारखं आहे. आणि मला अत्यंत अभिमान वाटतो किंबहुना हे बोलत असताना देखील माझा कंठ दाटून येतो. न जाणे कुठल्या जन्माची पुण्याई होती, न जाणे किती अनंत संतांची तपश्चर्या या भारत देशामध्ये आज उदयाला आली की या भारत देशाचा प्रधानमंत्री, प्रधान सेवक आज या देशाच्या भिक्षुकांच्या, जे अत्यंत मागा असलेले अंत्यज आहेत, अशा देशाच्या सेवकांचे चरण स्वतः आपल्या हातांनी धुतोय, त्यांच्या चरणांची पूजा करतोय, त्यांच्या चरणांवरती मस्तक नमवतोय आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करतोय. सज्जनो, या कलियुगामध्ये विश्वास बसणं अत्यंत अवघड आहे. आपली बुद्धी अत्यंत कलुषित झालेली आहे. त्यामुळे लोक म्हणतील, अहो राजकारणाचा आपला काय संबंध, आपण रामायण बोलावं, आपण कशाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. नाही, ज्या रामराज्याची सूत्र आपण अभ्यासत आहोत त्यामध्ये देश हा आपल्या अंतःकरणापासून वेगळा राहू शकत नाही. ज्या भूमीने आम्हाला राम दिला, ज्या भूमीने आम्हाला रामायण दिलं, ज्या भूमीमध्ये आम्ही आज लहानाचे मोठे झालो, त्या भूमीचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत. आणि अशा भूमीचा प्रधान सेवक जेव्हा या देशामध्ये या कलियुगात इथल्या अंत्यज असलेल्या व्यक्तीच्या चरणांची पूजा करतो, ही सामान्य घटना नाही, लक्षात घ्या. हे या रामायणाचं, या रामराज्याचं सूत्र आहे. कारण कौसल्यासहित सर्व
राण्यांनी आपल्या समाजातल्या लोकांना बोलवलेलं नाहीये आनंद वार्ता सांगायला. आपण बघतो ना, आजच्या काळात एखाद्या श्रीमंताच्या घरी जर पार्टी असेल तर तो कधी गरिबांना बोलवणार नाही. तो तर आपल्या सारखे असलेले लोक, जे त्यांच्या समाजाला प्रतिष्ठित आहेत, जे त्यांच्यासाठी अनुकूल आहेत, अशा लोकांना बोलवून आपला आनंदोत्सव साजरा करतील. ठीक आहे, व्यवहाराच्या दृष्टीने ती गोष्ट अत्यंत योग्य आहे, परंतु या कौसल्यादी राण्यांच्या द्वारे भिक्षुकांचं केलेलं पूजन, या गोष्टीमध्ये रामराज्याचं सूत्र आहे की कौसल्यादी राण्यांनी प्रधानमंत्रींच्या बायकांना बोलवलं नाही, इतर राज्यातल्या राण्यांना बोलवलं नाही ही आनंद वार्ता सांगायला. आपल्या मित्र पक्षातल्या राष्ट्रांना त्यांनी आमंत्रण दिलेलं नाही, तर त्यांनी आपल्याच राज्यातील जो सर्वात एक प्रकारे या लौकिक दृष्टीने मागासलेला आहे, अशा व्यक्तींना बोलवून त्यांचं पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहे. फार मोठं गुह्य सूत्र आहे, ज्याची संवेदना अत्यंत सूक्ष्म आहे, तोच या सूत्राची उकल करू शकेल. कारण गोस्वामीजींनी त्या सूत्राला वसिष्ठांच्या मुखातून आपल्याला आधीच सांगितलंय की तुम गुर बिप्र धेनु सुरसेबी तसी पुनीत कौसल्या देवी. हे दशरथा, तुझा पुण्यांश फळलाय, कारण आयुष्यभर तू नाही तर तुझ्या समवेत कौसल्यादी राण्यांनी देखील गुरु, ब्राह्मण, गाय आणि देवता यांची जी मनापासून सेवा केली, त्या सेवेचं हे फळ आहे. महाराजांच्याकडे देखील त्यांनी अन्नदान करताना तो व्यक्ती किती प्रतिष्ठित आहे बघितलं नाही. त्या व्यक्तीची त्यांनी एक प्रकारे कुठलीही पारमार्थिक अधिकाराची देखील व्याख्या बघितली नाही. जो आला तो माझा आहे, त्याला रामाने पाठवलेला आहे, त्याची मी कशा पद्धतीने सेवा करू शकतो, यासाठी स्वतःला दीनदास म्हणून श्री महाराजांनी त्याला पोटभर खाऊ घातलं, त्याला मायेची ऊब दिली. जणू काही तो आपल्या घरातला कोणीतरी आहे, याही पेक्षा अधिक प्रेमाने त्याला सांभाळलं. हे सद्गुरु तत्व आहे. केवळ नाम घेऊन वृक्ष होऊ नका सज्जनो. पूज्य मोरारी बापू म्हणतात की एखाद्या देशामध्ये एखाद्या व्यक्ती समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, जसं आपण सामान्य लोक एखाद्या संपूर्ण वनातल्या वृक्षवल्लींना पाणी देऊ शकत नाही, परंतु निदान आपल्या गॅलरीतल्या 4 कुंड्यांना तरी आपण पाणी घालू शकतो ना, त्या 4 कुंड्यांची तरी आपण देखभाल करू शकतो ना, तेवढं तर आपल्याला निश्चित शक्य आहे. मी तर माझ्या जीवनामध्ये काही सूत्र अभ्यासली, अनुभवली आणि ती माझ्या आचरणात आणली आणि मला त्याचा विशेष आनंद होतो. कारण की त्या सूत्रांच्या अभ्यासाने मी माझ्या जीवनामध्ये रामराज्य अनुभवू शकतो. काही सूत्र आपल्याला सांगतो, कदाचित अव्यावहारिक वाटतील आपल्याला, परंतु जितक्या प्रमाणामध्ये तुम्ही ती समजून घ्याल, रामराज्य तुमच्या हृदयामध्ये प्रस्थापित होईल. 1, रस्त्यावरती बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांशी कधीही घासाघीस करू नका. अहो, आपल्या मुलांना आपण मॅकडोनल्ड मध्ये नेतो तेव्हा 300 रुपयाचे बर्गर निमूटपणे पैसे काढून त्यांना देतो, आणि इथं 10 रुपयाची वस्तू 8 रुपयाला दे म्हणून आपण घासाघीस करतो. शक्य असल्यास 10 रुपयाचे 12 रुपये द्या, परंतु ती वस्तू तिच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपून घ्या. तिचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये काम करतील. बघा ना, कुठल्या ज्योतिषाकडे जाण्याची गरज आहे ना, कुठं नाशिकला जाऊन एखाद्या भरलेल्या पोटाच्या ब्राह्मणाला हजारो रुपयाची दक्षिणा देऊन भीतीपोटी काहीतरी प्राप्त करण्याची गरज आहे. गरज आहे अशा अंत्यज समाजात मागासलेल्या, एक प्रकारे शोषित झालेल्या घटकांना आधार देण्याची, आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या स्मित हास्याचा आशीर्वाद तुम्हाला निश्चितपणे तुमच्या जीवनाचं मांगल्य मिळवून देईल. आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकिरणी असोत, आपल्या घरामध्ये काम करणारे नोकर वर्ग असोत, त्यांच्या देखील जीवाचा विचार करा. अनेक लोक आहे मोलकरीण, तिने धुतलेच पाहिजेत कपडे म्हणून 4-4 बादल्या धुणं टाकतात. विचार करावा, तो देखील जीव आहे, पोट भरण्यासाठी 10 घरांमध्ये जातो. जेवढं कमीत कमी आपण त्यांना त्रास देऊ शकू त्या पद्धतीने आपण देखील त्यांना काम द्यावं. असा विचार करू नये आम्ही पैसे देतोय, हा व्यवहार आहे, त्यांनी ते केलंच पाहिजे.
रामराज्य आपण आपल्या हृदयामध्ये प्रतिष्ठापित करू शकतो. सज्जनो, या भिक्षुकांच्या आधाराने कौशल्यने केलेलं जे कार्य आहे, जे माझ्या प्रधानमंत्रींनी 3 दिवसापूर्वी प्रयागराजमध्ये केलं, आणि त्या वातावरणामध्ये मी देखील त्या प्रयागराजमध्ये होतो, हे माझं सद्भाग्य समजतो. त्या आसमंतामध्ये असलेलं मांगल्य त्या दिवशी मी देखील अनुभवत होतो की एक सद्भावना जीवनामध्ये जेव्हा विकास करत असते, तेव्हा रामराज्याची संवेदना कशी मांगल्याने आपल्या जीवनाला भरून टाकते, हे मी देखील त्या दिवशी अनुभवत होतो. जे जे कोणी म्हणून समाजातले हे आर्थिक विवंचित असे घटक आहेत, जे तुमच्यापुरते मर्यादित आहेत, अशा लोकांचं कधी शोषण करू नका. त्यांचं जेवढं तुम्ही भरण करू शकाल तेवढं त्यांचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला मांगल्य प्रदान करतील. हेच माझ्या श्री महाराजांनी आयुष्यभर केलं. हेच रामाचं खरं सूत्र आहे. हेच आमच्या सर्वांच्या सद्भाग्याने आम्हाला या प्रधानमंत्रीच्या रूपातून, खरं तर आम्हा कथाकारांच्या दृष्टीने सर्व पक्ष, सर्व राष्ट्र, सर्व सारखं काही सारखंच आहे, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती राष्ट्रप्रेमाच्या हिताने जेव्हा अशा गोष्टी करत असते, तेव्हा ती व्यक्ती ही पक्षाच्या पेक्षा देखील वेगळी होऊन जाते. ती या सर्व समस्त असलेल्या संवेदनशील हृदयावरती अधिराज्य करते. त्यामुळे मी माझ्या देखील वाणीला अशा वेळेला मर्यादित ठेवू शकत नाही. मला समर्थांची आठवण येते. समर्थांनी देखील आपले रामदास गावोगावी पाठवले आणि आपल्या कीर्तनांमधून एकच संदेश दिला की आता राम रूपाने शिवाजी आलेला आहे. आता केवळ त्याचं वानरदळ होऊन त्याच्या मागे तुम्ही उभे राहा. यातून ज्याला जो निरोप घ्यायचा असेल त्याने तो समजून घ्यावा. परंतु रामराज्याचं हे एक अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. आणि नाम घेणाऱ्या व्यक्तीने निदान आपल्या जीवनामध्ये जरी संपूर्ण समाज उद्धाराचं कार्य केलं नाही, तरी निदान त्याच्याशी संबंधित असलेल्या या समाजातल्या अंत्यज घटकांना जर त्याने साथ दिली, तर मला वाटतं नाथांनी देखील गावभा असाच घडवला. त्याला गोड खीर आवडते म्हणून आई बरोबर येणारा गावभा नाथांनी अजरामर करून टाकला. त्याच्याकडून भावार्थ रामायण लिहून घेतलं. त्यांचा तो उत्तराधिकारी झाला. न जाणे अशा या आर्थिक विवंचनेमध्ये देखील असे अनेक गावबा आपल्या भोवती फिरत असतील. गरज आहे अशा गावबांच्या हृदयामध्ये जाऊन त्या प्रेमाची प्रतिष्ठापना करणं. माझा जप एवढा आहे, एवढा कोटी मी जप केला, या संख्येने जपाला मोजण्यापेक्षा माझ्या वृत्त्यंतराच्या आधाराने, माझ्या हृदयातल्या प्रेमाच्या आधाराने मला काहीतरी हवं आहे, यापेक्षा मी काय देऊ शकतो, या विचार भावनेने प्रेरित होऊन या राष्ट्रासाठी, या समाजासाठी, या दीन अंत्यज लोकांसाठी झटणं हा माझ्या दृष्टीने आता खरा परमार्थ आहे. आपण म्हणालो आम्ही आता म्हातारे झालो, आम्ही काय करू शकतो? निदान आपल्या भारत मातेसाठी, तिच्या सदिच्छेसाठी एक माळ जप्त करू शकतो आपण. तिचं मंगल हो, तिच्यासाठी लढणाऱ्या जवानांना चिरायू आयुष्य मिळो, ते अमर होत. एक प्रकारे त्यांच्या केलेल्या या कार्यामुळे आज मी रात्री निद्राधीन अत्यंत शांतपणे होत आहे. एवढं जरी माझ्या जीवनामध्ये मी कृतार्थतेची भावना ठेवली तरी मला वाटतं या भारत मातेचे आम्ही खऱ्या अर्थाने उतराई झाल्यासारखे आहोत. नका राहू असे संकुचित. रामायण आम्हाला आमच्या जीवनामध्ये या कौसल्यादी राण्यांनी केलेल्या या भिक्षुकांच्या पूजनातून एक अत्यंत महत्वाचं सूत्र देतंय, जे माझ्या निदान श्रोत्यांनी तरी चिंतनात घ्यावं, विचारात घ्यावं. आणि जितकं आपल्याला जमेल, जेवढी आपल्यावरती या परमार्थामध्ये गुरुकृपा असेल तेवढी आपण आचरणामध्ये आणावी, म्हणजे त्या दीनदासाचे आपण पाईक झाल्यासारखे होत. सज्जनो, आणि अशा रामराज्यामध्येच खऱ्या अर्थाने ते राज्य तिथल्या लोकांना देखील आपलं वाटतं. आणि त्यामुळे जेव्हा कौसल्यादी राण्यांनी या भिक्षुकांचा सत्कार केला, जेव्हा ते असे उत्तम वस्त्र धारण करून नगरामध्ये फिरू लागले, तेव्हा सगळ्यांना कळालं. दवंड्या पिटवून
एक प्रकारे आपण लोकांना प्रभावित करू शकतो, परंतु आपल्या आचरणाने जेव्हा समाजातील हा अंत्याचे घटक असा आनंदाने समाजामध्ये फिरत आहे, हे जेव्हा नगरवासियांनी पाहिलं तेव्हा त्यांना कळालं की खऱ्या अर्थाने या अयोध्येमध्ये रामराज्य अवतरलेलं आहे. कहत चले पहिरे पटनाना, हर्षी हने गह गहे निसाना. आनंदित होऊन नगरवासियांनी जेव्हा या भिक्षुकांच्या अंगावरती उत्तम वस्त्र बघितली, कौतुकाने जाऊन पृच्छा केली, जेव्हा त्यांचा हर्ष चेहऱ्यावरचा बघितला, जेव्हा ते समाधानाने झालेली सर्व घटना नगरवासियांना सांगू लागली, तेव्हा ही एक मुखाच्या आधाराने केलेली दवंडी नव्हती. अनंत भिक्षुक अनंत प्रकाराने प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या विवाहाची वर्दी नगराच्या सर्व दिशेने सर्व लोकांना सांगू लागलेले आहेत. आणि समाजामध्ये जेव्हा अशी एकोप्याची भावना, जेव्हा समाजामध्ये असलेला हा अत्यंत दुर्लक्षित घटक अशा पद्धतीने जेव्हा त्याच्यावरती असा मांगल्याचा वर्षाव राजाश्रयाकडून होतो ना, तेव्हाच ते राष्ट्र हे अत्यंत संघटित होऊन एकत्रित आनंद साजरा करू शकतं. आणि तीच गोष्ट माझ्या अयोध्येमध्ये झालेली आहे. भुवन चारी दस भराऊ छाहू, जनक सुता रघुबीर बिहाहू. संपूर्ण 14 भुवनांमध्ये उत्साह भरलेला आहे आणि सर्वजण एकमुखाने प्रभू रामचंद्र आणि जानकीजींचा विवाह होणार आहे या शुभ समाचारामुळे प्रेममग्न झालेले आहेत. अहो, विचार करा की एखाद्या आईला 4 मुलं आहेत आणि 4ही जणांची परिस्थिती काही एक समान असू शकते असा आपण कधीच दावा करू शकत नाही. एखाद्याच्या घरामध्ये जेव्हा आनंदोत्सव चाललेला असतो तेव्हा आईचं मन स्वाभाविकपणे थोडंसं व्यथित असतं, खट्टू असतं, कारण कदाचित तिचं कुठलं तरी एक लेकरू आर्थिक विवंचनेमध्ये असतं आणि त्यामुळं तिच्या हृदयामध्ये या आनंदोत्सवात असताना देखील जसं मनाला एक व्यथा ती अनुभवत असते, ती सर्वस्वाने तो आनंद साजरा करू शकत नसते. त्याप्रमाणे सज्जन हो, या भारत मातेची देखील आपण सर्व लेकरं आहोत. आपण महाराजांना मोठ्या प्रेमाने म्हणतो, गुरु जेवुनी बैसले ब्रह्मांड हे तृप्त झाले. हे पद खरं तर उलट वाचलं पाहिजे, ब्रह्मांड हे तृप्त झाले गुरु जेवुनी बैसले. याचा अर्थ साधा आहे की सर्व ब्रह्मांड तृप्त असतं तेव्हाच गुरुच्या मुखामध्ये घास जाऊ शकतो. माझ्या भारत मातेला देखील तेव्हाच आनंद साजरा करता येईल जेव्हा तिची सर्व लेकरं ही अशी एका अत्यंत उत्तम जीवनाचा आस्वाद घेत असतील. आणि हा आस्वाद या असलेल्या भिक्षुकांच्या आनंदोत्सवातून या आईला प्राप्त झाला आणि त्यामुळं 14 भुवन, भुवन चारी दस भराऊ छाहू, 14ही भुवनामध्ये आनंदोत्सव भरलेला आहे. काना कोपरा या ब्रह्मांडाचा आनंदोत्सव साजरा तेव्हाच करू शकतो जेव्हा या समाजातल्या या भिक्षुक रूपाने कौसल्यादी राण्या त्यांना अत्यंत तृप्त करतात. बघा, हा शुभ समाचार सर्वांना कळालाय. लोक अत्यंत प्रेममग्न झालेले आहेत आणि मग तिथं लोकांना ट्रकमध्ये भरून कुठल्या सभेला आणावं लागत नाही. बरं, तुम्ही एखाद्या गोष्टीचा आनंदोत्सव साजरा करा, ह्यासाठी एवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो असा दिखाव्याचा आनंदोत्सव करावा लागत नाही. जेव्हा समाजामध्ये हा एकोपा, जेव्हा समाजातला अत्यंत मागासलेला घटक जेव्हा अशा पद्धतीने उत्कर्षाला येतो तेव्हा प्रत्येक जण स्वइच्छेने स्वप्रेरणेने या गोष्टी घडवू लागतो. सुनी शुभ कथा लोग अनुरागे, मग गृह गली सवार न लागे. रस्ते, घर, गल्ल्या हे सर्वजण आपणहून येऊन सजवू लागलेले आहेत. गोस्वामीजी लगेच सावरतात आणि म्हणतात, यद्यपि अवध सदैव सुहावनी. जरी अवधी नेहमी कायम स्वरूपी अत्यंत प्रसन्न, अत्यंत मंगलमय, अत्यंत सुंदर जरी असली तरी देखील त्या असलेल्या या श्रीरामजींच्या मंगलमय पवित्र पुरीमध्ये जेव्हा या प्रेमाधिक्याचा संचार झाला
तेव्हा ती विशेष सुंदरतेने दिसू लागलेली आहे, विशेष मांगल्याने दिसू लागलेली आहे. आपण बघा की आपलं घर तसं दररोज आवरतो, दररोज नीटनेटकं ठेवण्याचा प्रयत्न करतो, परंतु दिवाळीमध्ये सजवलेल्या घराची शोभा काही वेगळीच असते, होय की नाही? जेव्हा घरामध्ये पणत्या लागलेल्या असतात, जेव्हा घरामध्ये सुंदर तोरण लागलेलं असतं, जेव्हा झेंडूची सुंदर फुलांनी आपण लक्ष्मीपूजन करत असतो, जेव्हा सर्वजण उत्तम वस्त्र परिधान करून अत्यंत सुंदर पदार्थांचा आस्वाद घेत असतात, तेव्हा त्या घरामध्ये एक वेगळी शोभा असते. हे आपण सगळेच जण अनुभवतो. तसंच माझी अवधपूर, माझी अयोध्या जी नित्य नूतन अत्यंत सुंदर आहे, त्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीताजींच्या विवाहाचा हा समाचार गोस्वामीजी म्हणतात, मंगल रचना रची बनाई. त्यामुळे त्याला विशेष मांगल्य या प्रेमाच्या असलेल्या स्पर्शामुळे प्राप्त झालेलं आहे. आनंदोत्सव साजरा करण्याच्या लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. आपण मागच्या कथा निरूपणात बघितलंच की या सर्व आनंदोत्सवामध्ये, या मांगल्यामध्ये देखील विवेक हा अबाधित असणं गरजेचं आहे. आणि आपल्या या सुंदर पावन संस्कृतीमध्ये हे मांगल्य कशा पद्धतीने आपण अबाधित ठेवावं याचं देखील वर्णन रामायणच आपल्याला शिकवतं. सुंदरकांडातली एक गोष्ट सांगतो बघा. जेव्हा हनुमंत सीतेच्या शोधामध्ये लंकेमध्ये उतरलेले आहेत, गोस्वामीजी लिहितात, मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देखे जहत अगणित जोधा. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन हनुमंत आपल्या आईची, जानकीजींची एक प्रकारे चौकशी करतोय, बघतोय कुठे दिसतायत का, कुठे सापडतायत का, शोध घेतायत, परंतु त्यांना ते दिसेनात. आणि मग ते गयहु दसानन मंदिर माही, त्या अशा रावणाच्या घरामध्ये ते जात आहेत आणि त्या महालाची शोभा देखील आपल्याला सांगता येत नाही असं गोस्वामीजी लिहितात. परंतु गंमत पुढे होते की जेव्हा त्यांना सीताजींचा शोध लागत नाही, तेव्हा स्वाभाविकपणे ते नगराच्या एका दुसऱ्या घराकडे बघतात आणि त्यांना काय दिसतं? मंदिर एक पुनि दीख सुहावा, हरी मंदिर तह भिन्न बनावा. एक वेगळंच घर, एक वेगळंच अत्यंत संपन्नतेने नटलेलं, अशा या घराकडे त्यांची दृष्टी जाते आणि ते घर असतं बिभीषणाचं. गोस्वामीजी लिहितात, नव तुलसी का बृंदतः देखी हर्ष कपिराई. अत्यंत सुंदर तुळशीचे नवीन आलेले ते वृक्ष, त्यामुळं प्रत्यक्ष हनुमानाची नजर त्या घराकडे जाते. आणि जेव्हा ते घर नीट बघू लागतात तेव्हा त्यांना दिसून येतं, रामायुध अंकित गृह, शोभा बरनी न जाय, नव तुलसी का बृंदतः देखी हर्ष कपिराय. ते घर सर्व अर्थाने रामाच्या चिन्हांनी अंकित असतं. अशा या राम अंकित असलेल्या चिन्हांचं वर्णन सुंदरकांडामध्ये आपण अत्यंत विस्तारपूर्वक बघणारच आहोत. परंतु इथं या मांगल्याचं निदर्शक असलेलं, ज्या मांगल्याने आपल्याला हनुमंत रूपी सद्गुरू आपल्या घरामध्ये त्याचं आगमन होऊ शकतं, असं मांगल्य काय आहे, असा आनंदोत्सव काय आहे? तर ध्वज पताक पट चामर चारू, छावा परम विचित्र बजारू. ध्वजा, पताका, पडदे, सुंदर चौऱ्या, सोन्याचे कलश, तोरण, रत्नांच्या झालरी, हळद, दुर्वा, दही, अक्षद, माळा या सर्वांच्या आधाराने बाजार आणि आपापली घरं लोकांनी सजवलेली आहेत. मला असं वाटतं की हनुमंत रूपी सद्गुरूला जर आपल्या घरात उत्कृष्ट करून घ्यायचा असेल तर आनंदोत्सव साजरा करण्याचा हा राजमार्ग आहे की घरावरती सुंदर ध्वजा असावी, दारवाजावरती अत्यंत सुंदर तोरण असावं, अप्रतिम असे पडदे असावेत, सुंदर चौऱ्या असाव्यात, आपल्या देवघराला सुंदर कलश असावा, आपल्या घरामध्ये हळद, दुर्वा, दही, अक्षद, माळा या रूपाची मंगल द्रव्य असावीत.
आणि आता घरापुढं आपण जो सडा टाकायचो ती पद्धत गेली, परंतु निदान आपल्या फ्लॅटच्या समोर तरी रांगोळी काढताना आपण थोडासा सडा टाकून घेतला तर. त्या सड्यामध्ये देखील गोस्वामीजी लिहितायत, बिथी सिंच चतुर सम चौके चारू पुराये. हे चतुरसम अशा या 4 सुंदर द्रव्यांचा तिथं वापर करून चंदन, केशर, कस्तुरी आणि कापूर मिश्रित असलेल्या जलाच्या आधाराने हे सुंदर चौक सजवण्यात आलेले आहेत. असा हा अयोध्यावासियांचा भगवंताला एक प्रकारे प्रसन्नता प्रदान करणारा हा आनंदोत्सव. सज्जन हो, त्याचं चिंतन आपण आता पुढील कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.